मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आवाज येतोय माझा ऐकायला? ओके, आपण सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्ही 8वीच्या वर्गात आलात म्हणून सर्वांचं या सेकंडरी डिव्हिजन मध्ये खूप खूप स्वागत. वेलकम टू सेकंडरी स्कूल. आता सेकंडरी स्कूल आणि प्रायमरी स्कूल मध्ये थोडा फरक आहे. अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये, त्यानंतर परीक्षा पद्धतीमध्ये आणि पुस्तकांच्या कंटेंटमध्ये तो आपल्याला बघायचा आहे. आणि कशा प्रकारे अभ्यास यावर्षी आपण करणार आहोत त्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. आजच्या तासामध्ये आपण अभ्यास कसा बघूया, काय काय अभ्यास करायचा आपल्याला वर्षभरात ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला हे आपलं पुस्तक, त्याच्यामध्ये जेवढे काही कंटेंट आहेत ते तर आपल्याला बघायचेच. त्या व्यतिरिक्त आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत ते आपल्याला बघायच्या आहेत. त्यात अभ्यासामध्ये काय काय आहे महत्वाचं, पहिलं आहे अल्फाबेट्स. अल्फाबेटमध्ये तुम्ही याच्या अगोदर फक्त A to Z हे अल्फाबेट तुमच्या ओळखीची होती. आता अल्फाबेटवर आधारित अल्फाबेटिकल ऑर्डर हा एक प्रश्न आहे. तो आताही आहे, 9वीला आहे आणि 10वीला पण आहे. त्यानंतर आहे फोनेटिक सिम्बॉल्स, हे पण आपण वेगळे शिकणार आहोत. फोनेटिक सिम्बॉल्स, सगळे जे अल्फाबेट्स आहेत त्या प्रत्येक अल्फाबेटचा एक ठराविक प्रकारचा उच्चार आहे आणि शब्दामध्ये वापरल्यावर त्याचा एक वेगळा उच्चार आपण समजतो. त्याला आपण फोन्स किंवा प्रत्येकाला आपण वेगवेगळे साऊंड दिलेला असतो, त्याला आपण फोन्स. मग प्रत्येक अक्षराचं साऊंड त्याला आपण ॲलोफोन्स असं बोलतो. मग ते जे साऊंड सिस्टम आहे किंवा जे साऊंड आहेत त्यांचा स्टडी, फोनेटिक स्टडी, उच्चारांचा अभ्यास. आणि त्याचे सिम्बॉल्स कसे आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. ट साठी आपण टी वापरतो, ब साठी बी वापरतो, प साठी पी वापरतो. तर हे कशा प्रकारे सिम्बॉल्स वापरले जातात त्याचाही आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे फोनेटिक सिम्बॉल्स मध्ये. त्यानंतर पुढचा भाग आहे मेन, ऑक्झिलरी आणि मॉडेल वर्ब्स. मेन म्हणजे मेन वर्ब्स, ऑक्झिलरी वर्ब्स, मॉडेल ऑक्झिलरीज. आता सगळेच पार्ट ऑफ स्पीच आपण पाहणार आहोत. ठीक आहे, सगळेच पार्ट्स ऑफ स्पीच आपल्याला पाहायचे आहेत. तर या व्यतिरिक्त प्रोग्रेसिव्ह अँड परफेक्ट म्हणजे ING असलेले आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म मधले कोणते ते आपल्याला पाहिजे. नंतर डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन, याबद्दल डिग्रीज तुम्ही वर्ड्स पुरत्याच पाहिल्यात. आता यावर्षी आपल्याला डिग्रीज पाहायच्या आहेत त्या वाक्यांमध्ये आणि त्या वाक्याचं रूपांतर कसं करायचं हे आपण बघूया. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, या प्रकारच्या सगळ्या. ओके, आणि सगळ्या डिग्रीचं एकमेकांमध्ये कशा प्रकारे आपल्याला कन्व्हर्जन करता येईल ते आपल्याला यावर्षी अभ्यास आहे. या व्यतिरिक्त व्होकॅब्युलरी अँड वर्ड बिल्डिंग, त्यामध्ये प्रिफिक्स आणि सफिक्स हे आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग, शब्दाच्या अगोदर येतो ते, आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय, म्हणजे शब्दाच्या नंतर येतो ते. आपण खूप सगळे उदाहरणं, त्यांचे नियम वगैरे यावर्षी अभ्यासणार आहोत. उदाहरणार्थ अनकेअरफुल, अनफ्रेंडलीनेस, त्यामध्ये अन हा प्रिफिक्स लागतो. फ्रेंड शब्दाला LY लागला, फ्रेंडली हा सफिक्स आहे LY. तर अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला बघायचे आहेत आणि त्यांचे नियम कसे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. कंपाऊंड वर्ड्स, कंपाऊंड शब्दामध्येच आपल्याला कळतं की दोन शब्दांचा एकत्र करून जो तिसरा शब्द झाला त्याला कंपाऊंड वर्ड्स म्हणतात. मग डोर बेल असेल, डोर वेगळा बेल वेगळा, आणि डोर बेल शब्द एकत्र करून आपण लिहितो. क्लास टीचर शब्द एकत्र करून लिहितो.
बेडरूम शब्द आपण एकत्र करून लिहितो, पण बेड वेगळा रूम वेगळा आणि एकत्र आपण बेडरूम आपण असे प्रकारचे कंपाऊंड वर्ड्स, त्यांचा थोडक्यात अभ्यास आपल्याला यावर्षी पण करायचा आहे. चेंजिंग वर्ड क्लास. क्लास म्हणजे आपण जे वर बघितलं होतं की नाउन मधून वर्ब मध्ये, वर्ब मधून ऍडजेक्टिव्ह मध्ये किंवा ऍडजेक्टिव्ह मधून वर्ब मध्ये किंवा नाउन मध्ये रूपांतर कशा प्रकारे होऊ शकतं हे आपल्याला अभ्यासायचं आहे. साधारणतः त्याचे नियम कसे असतात, आपण त्याला म्हणूया वर्ड फॉर्मेशन. एकापासून दुसरा वर्ड फॉर्म केला जाऊ शकतो, तो कसा होतो ते आपण इथे अभ्यासणार आहोत. त्यानंतर पुढचं आहे तो पंक्च्युएशन. पंक्च्युएशन मध्ये या ठिकाणी आहे कॅपिटलायझेशन अँड कोट. तर कॅपिटलायझेशनचे वेगवेगळे नियम असतात. म्हणजे उदाहरणार्थ माझे नाव, तुमचे नाव, गावाचं नाव, शहराचं नाव हे प्रॉपर नाउन असल्यावर कॅपिटल आपण करत असतो. ते कॅपिटलचे नियम कोणते ते आपल्याला अभ्यासायचे. आणि पंक्च्युएशन मध्ये ते महत्वाचं आहे. एक्सक्लेमेटरी मार्क, क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप कुठे कुठे वापरावेत, कोलन, सेमीकोलन कुठे वापरावेत, सगळ्या प्रकारची विरामचिन्ह कुठे कुठे वापरले जातात ते आपल्याला इथे बघायचं आहे. कोट किंवा कोटेशन्स, कोटेशन मार्क कसे वापरले जातात, सिंगल कोटेशन, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा कशा प्रकारे असतात ते आपल्याला बघायचं आहे. त्या व्यतिरिक्त अंकी थोडे पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर्स पाहिजेत. स्ट्रक्चरचा अर्थ होतो रचना, वाक्यांची रचना. त्याच्यामध्ये फ्रेज आणि क्लॉज. फ्रेज आणि क्लॉज वेगवेगळे आहेत. नेमकी त्यांची कॉन्सेप्ट काय आहे ते आपल्याला इथे अभ्यासायचं आहे यावर्षी. क्लॉज हा फ्रेज पेक्षा वेगळा कसा असतो किंवा नेमकी वाक्य म्हणजे काय ते आपण अभ्यासू. या व्यतिरिक्त थोडासा कॉम्प्लेक्स असलेला, थोडासा अवघड असलेला भाग म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स दोन प्रकारचे असतात. एक येथे मीनिंग बेस आहे आणि दुसरा आहे स्ट्रक्चर बेस. तर स्ट्रक्चर बेस मध्ये सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे स्ट्रक्चर बेस आहे, म्हणजे ते रचनेवर आधारित आहे. आणि मीनिंगवर आधारित स्टेटमेंट्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अँड क्वेश्चन्स हे आहेत. तर हे फार अवघड नाहीत, पण समजून घेतलं तर नक्की ते सोपे जातील. जे या वर्षी तुम्ही अभ्यासणार आहात पुढच्या वर्षी पण पुन्हा अभ्यासाला आहे. 10वीला पण आहेत आणि 11वीला आणि 12वीला सुद्धा आहेत. तर हा एक भाग आपण खूप महत्वाचा अभ्यासणार आहोत की सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. कोऑर्डिनेशन अँड सबऑर्डिनेशन. जेव्हा तुम्ही वरचा भाग अभ्यासणार त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्येच हे खालची 2-3 गोष्टी तुम्हाला अभ्यासाव्या लागणार आहेत. कोऑर्डिनेशन आणि सबऑर्डिनेशन. साधारणतः कंजंक्शन बघितलं तर त्यात कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन तुम्हाला सापडतील आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सापडतील. सबऑर्डिनेटिंग क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने होते. तर ते कशा प्रकारे होतं हे आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. जॉइनिंग सेंटेन्सेस हाही भाग या कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आणि कंपाऊंड सेंटेन्स मध्येच येतो. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये सुद्धा 2 वाक्य जॉईन केलेले असतात आणि कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा तसंच प्रकार असतो, फक्त त्यांची कंजंक्शन्स मात्र वेगवेगळे असतात. त्या पुढचा प्रकार आहे रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीच. तुम्ही 7वीला कदाचित अभ्यासलं नाही. यावर्षी आपण सुरुवात करणार आहोत की रिपोर्टेड स्पीच कसं आहे. आपण जे वाक्य बोलतो किंवा एखाद्या व्यक्तीने एखादं वाक्य बोललं असतं, तेच वाक्य जर आपल्याला दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं आहे त्यावेळेस आपण रिपोर्टेड स्पीच वापरतो किंवा इनडायरेक्ट स्पीच वापरतो. थोडंसं ग्रामरचा भाग त्याच्यामध्ये आहे. मग कशा प्रकारे टेन्स बदलला जातो, कशा प्रकारे प्रोनाउन्स बदलतात, कशा प्रकारे वर्ब्स बदलतात, यांचा थोडक्यात आपल्याला सराव करायचा आहे आणि वाक्य बदलून बघायची खरंच कशा प्रकारे ती बदलणार आहेत. त्यानंतर पुढचं आहे स्पीच म्हणजे सिलॅबल्स. सिलॅबल्स म्हणजे काय, तर प्रत्येक शब्द असतो, त्या शब्दामध्ये काही व्हॉल्स असतात, काही कन्सोनंट्स असतात. पण त्या शब्दाचे 2 भाग केले जातात, युनिट्स केले जातात. ते व्हॉवल्स बेस असतात, म्हणजे स्वरावर आधारित असतात. जसं की उदाहरण आपण पाहिले कॉलेज. तर कॉलेजमध्ये क मध्ये अ नावाचा स्वर आला, अ हा स्वर आला. त्यानंतर
लेज मध्ये ए हा स्वर आला, यावरून 2 स्वर आले म्हणजे वाक्याचे 2 सिलेबल्स आपण तयार केले. फिगर्स ऑफ स्पीच हा पुढचा भाग. या फिगर्स ऑफ स्पीच मध्ये खूप सगळ्या फिगर्स ऑफ स्पीच आहेत, परंतु इथे 2-3 आपल्याला सांगितलेले आहेत, त्या आधी आपण बघूया आणि बाकीच्या पण ज्या उर्वरित आहेत त्या पण आपल्याला यावर्षी बघायच्या आहेत. शक्य होईल जेवढ्या कवितेमध्ये येतील त्या सगळ्या आपण बघणार आहोत. इथे सिमिली, मेटाफॉर या तुलना दाखवणारे 2 फिगर्स ऑफ स्पीच आहेत, सिमिली अँड मेटाफॉर. ॲज किंवा लाईक वापरून आपण तुलना करतो तर त्याला सिमिली म्हणतात. आणि मेटाफॉर, मेटाफॉर म्हणजे ॲज किंवा लाईक हे शब्द न वापरता जेव्हा 2 वेगवेगळ्या गोष्टींची तुलना करतो तेव्हा त्याला मेटाफॉर म्हणतात. मानवी रूप आपण एखाद्या वस्तूला देतो त्याला आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. त्या व्यतिरिक्त ओनोमॅटोपिया आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर युफेमिझम आपल्याला बघायचं आहे, ॲलिटरेशन पाहायचं आहे, रिपिटेशन पाहायचे आणि आणखी ज्या सोप्या फिगर्स ऑफ स्पीच आहेत त्या तुम्हाला इथे बघायच्यात. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे फक्त कवितेमध्येच असावं असं काही जरूर नाही, प्रोजमध्ये पण त्या आपल्याला समजल्या तर त्या वापरता येऊ शकतात. त्यानंतर पुढचा भाग आपण बघूया तो म्हणजे फुल फॉर्म्स अँड कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, म्हणजे शॉर्ट फॉर्म्स आणि त्यांचे फुल फॉर्म्स. उदाहरणार्थ आय हॅव लिहिताना आय आणि हॅव असं करता तुम्ही, तर हॅवच्या ऐवजी फक्त व्ही लिहितात, तर व्हीचा अर्थ काय, तो फुल फॉर्म्स. म्हणजे आय हॅव नंतर कांट लिहिला, CON आणि ॲपॉस्ट्रॉफी करून टी देतात, तर कांट लिहिला, कॅनॉट हा फुल फॉर्म. तर हे सगळे फुल फॉर्म्स आणि कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर अँटोनिम्स अँड सिनोनिम्स, नावं वेगळी दिसतात पण तुमच्या परिचयाची आहेत. Antonyms opposite words, synonyms similar meaning words. Then word formation, same, noun changing noun into verb or verb into noun or adjective into noun or noun into adjective. हे सगळं वर्ड फॉर्मेशन मध्ये. टेन्स, जर तुम्ही वर्ड फॉर्मेशन मध्ये पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की नाउन्स, आता तुमच्या लक्षात येईल की अशा प्रकारे नाउन चेंज होतं. टेन्स आणि व्हॉइस. टेन्स मध्ये 12चे 12 काळ आपण अभ्यासणार आहोत, त्याबरोबर काही काळांचा व्हॉइस हा चेंज करता येतो, ते व्हॉइस सुद्धा आपण बघणार आहोत. आणि याच वर्षी त्याला परफेक्ट करून घेतलं की 9वी 10वीला आपल्याला काही त्रास होणार नाही. ज्याचे टेन्स कच्चे राहिले किंवा व्हॉइस कच्चा राहिला त्यांना इंग्रजी समजण्याला आणि इंग्रजी बोलायला मात्र खूप अडचणी येतात, लिहायला त्याच्याही पेक्षा जास्त येतात. पोलाइट रिक्वेस्ट, कशा प्रकारे पोलाइट रिक्वेस्ट करायच्या ते आपण बघूया. मग कॅन यू प्लीज, कुड यू प्लीज, विल यू प्लीज अशा प्रकारे शब्द आपण वापरतो. तर ते सर्व आपल्याला यावर्षी बघायचं आहे. फार अवघड नाही, हा फक्त इमिटेशनचा भाग आहे, म्हणजे तुम्ही एकदा दोनदा शिकला की ते तुम्हाला येऊन जाईल. पुढचा भाग आहे ॲनाग्राम्स. ॲनाग्राम्स म्हणजे जसे की टेन आणि नेट दोघांमध्ये तेच अल्फाबेट्स आहेत, फक्त आपण अल्फाबेट्स उलटे सुलटे केले आणि त्याच्यापासून दुसरा शब्द तयार केला, त्याला पण ॲनाग्राम्स बोलतो. आपल्याला खूप सगळे उदाहरणं पुस्तकात दिलीत आणि आणखी नवीन काही उदाहरणं आपल्याला मिळतीलच. नंतर रिडल्स, आपण मराठीतून शब्दकोडी म्हणतो ते सगळे रिडल्स, तर ते रिडल सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर होमोफोन्स, वर्ड रजिस्टर आणि क्वेश्चन टॅग्स. होमोफोन्स हा सुद्धा शब्दच, सारखेच दिसणारे शब्द, सारखेच ऐकू येणारे शब्द, अर्थ वेगळा, काही वेळा त्यांचे स्पेलिंग वेगळे, काही वेळा स्पेलिंग सेम पण अर्थ वेगळे, अशा प्रकारचे काही शब्द आपल्याला होमोनिम्स आहेत. बाकीच्या सगळ्या ज्या त्या सिमिलर गोष्टी आहेत त्या आपल्याला इथे बघायच्यात, याच वर्षी बघायच्यात. त्यानंतर वर्ड रजिस्टर मध्ये फॉर एक्झाम्पल वर्ड रजिस्टर ऑफ फार्मर, फार्मरशी संबंधित असलेल्या जे काही शब्द आहेत ते वर्ड रजिस्टर. स्टुडंट, स्टुडंटशी संबंधित असलेले शब्द, एज्युकेशनशी संबंधित असलेले शब्दाला रजिस्टर म्हणतो. क्वेश्चन टॅग्स, 5वी 6वी 7वीला पण होता क्वेश्चन टॅग, 6वीलाही होता, यावर्षी पुन्हा एकदा आपण फ्रेश करून तो अभ्यासणार आहोत. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, जसं की वर तुम्ही बघितलं की स्ट्रक्चर बेस बघितले, त्याच्यामध्ये होते
सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स. इथे मात्र सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड सेंटेन्स न ठेवता स्टेटमेंट्स आहेत, इम्पेरेटिव्ह आहे, इंट्रोगेटिव्ह आहे आणि एक्सक्लेमेटरी, हे 4 टाईप आपण इथे अभ्यासणार आहोत. हेच प्रकार तुम्हाला पुन्हा अभ्यासता येतील जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट स्पीच शिकता किंवा रिपोर्टेड स्पीच शिकता, त्यावेळेस तुम्हाला ते पुन्हा अभ्यासता येणार आहे. नंतर वर्ड चेन आणि वर्ड लेटर सेमच आहे. एका शब्दाचं एखादं अक्षर बदलायचं आणि दुसरा शब्द तयार करायचा. वर्ड चेन मध्ये असं आहे की वर्ड चेन मध्ये आणि वर्ड लेटर मध्ये थोडासा फरक आहे. वर्ड लेटर मध्ये आपण एक अक्षर बदलतो आणि पुढे जातो, पुढचा शब्द तयार करतो. वर्ड चेन मध्ये शेवटचं जे अक्षर आहे त्याच्यावरून पुढचा शब्द तयार करतो. हा एवढा फरक त्याच्यामध्ये आहे. दोन्ही सारखेच आहेत, परंतु दोघांमध्ये फरक काय? जसं की आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो ते म्हणजे वर्ड चेन, आणि एक अक्षर बदलून मग ते कोणतं पण असेल, पहिलं शेवटचं कोणतं तरी एक अक्षर बदलून दुसरा नवीन शब्द तयार करतो आणि त्याची एक लॅडर तयार करतो, म्हणून वर्ड लॅडर. उदाहरणार्थ दिलं इथे हार्ड पासून आपण कार्ड तयार केला, त्याच्यामधलं काय बदललं? फक्त एच बदलला, कार्ड शब्द तयार झाला. कार्ड पासून कास्ट केला, त्याच्यामध्ये काय बदललं? फक्त डी बदलला आणि टी केला. त्याच्यामधून ईस्ट शब्द केला, त्यातला सी काढला आणि ई टाकला, त्यानंतर इझी शब्द तयार झाला, EASY, त्यातला शेवटचा टी बदलून SY केला, दॅट इज वॉय. मग हार्ड पासून इझी ही एक लॅडर तयार झाली, दॅट इज व्हॉट इट इज कॉल्ड वर्ड लॅडर. टंग ट्विस्टर असं होतं, आपण कधी कधी बोलतो लहानपणी, पण गंमत म्हणून बोलायचं. बोल बरं पटपट, कच्चा पापड पक्का पापड. आम्ही फास्ट बोलायला लागलो की काहीतरी वेगळाच होतो, टंग ट्विस्टर. मग असे काही शब्द असतात, त्यांचे आपल्याला फक्त सराव करायचा. हा परीक्षेचा भाग नसला तरी गमतीचा भाग आहे. देन फ्रेमिंग क्वेश्चन सुद्धा आपल्याला फ्रेम करायचे आहेत. सगळ्या प्रकारचे क्वेश्चन कशा प्रकारे, WH क्वेश्चन असतील, वर्बल क्वेश्चन असतील, रेटोरिक क्वेश्चन आहेत, कशा प्रकारे बनवायचे ते आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर आहे स्पूनरिझम. हाही परीक्षेला नाही, पण तो आपण अभ्यासणार आहोत. काय प्रकार आहे? जसं की आय मिस्ड द हिस्ट्री क्लास, याच्याऐवजी आहे द मिस्ट्री क्लास. जे पुढच्या शब्दाचं काही अक्षर मागच्या शब्दात घेऊन मागच्या शब्दातले काही अक्षर पुढच्या शब्दात घेतले, हे जाणीवपूर्वक नाही, नकळत जर झालं तर त्याला स्पूनरिंग म्हणतात. आता स्पूनरिझम मध्ये हे काही लोक जाणीवपूर्वक करतात, गंमत करण्यासाठी म्हणून, आणि काही वेळेस उपरोधितपणे जाणीवपूर्वक केलं जातं आणि गमतीच्या नावाखाली ते संपवलं जातं. तर त्याला सुद्धा ते सुद्धा आपण ह्या वर्षी शिकणार आहोत. त्यानंतर पुढचा भाग आहे तो आहे रायटिंग स्किलचा. त्यामध्ये ह्या वर्षी आपल्याला काय काय शिकायचं, तर स्टोरी रायटिंग शिकायची आहे, ट्रान्सलेशन शिकायचं आहे, डायलॉग रायटिंग शिकायची आहे, फ्लो चार्ट्स कशा प्रकारे भरले जातात तेही शिकायचं आहे, स्मॉल पॅरेग्राफ्स आपले स्वतःचे लिहिता यायला पाहिजे, तेही आपण यावर्षी शिकणार आहोत. ट्री डायग्राम्स भरता आले पाहिजे आणि तयार करता आले पाहिजे. ॲक्रॉस्टिक्स आहे, म्हणजे छोट्या पोएम्स. छोट्या पोएम्स याच्यामध्ये पहिले अक्षर असतात, त्या काहीतरी तुम्हाला थीम देतात. उदाहरणार्थ HOME, होम, म्हणजे 4 ओळीची एक छोटी कविता तयार करायची. त्यावरून त्या प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर हे त्या कवितेचं नाव आहे किंवा हे त्या कवितेचा थीम आहे. होमवरून, मदरवरून, फादरवरून किंवा एखाद्या मुलीच्या नावावरून आपल्याला अशा कविता करतात, छोट्या छोट्या कविता करतात. काय करतो सवय लावूया आपण. फॉर्म फिलिंग, तुम्हाला फॉर्म दिला तर तो कशा प्रकारे भरायचा हे आपण यावर्षी अभ्यासणार आहोत. वेगवेगळे फॉर्म आपण यावर्षी भरून घेऊया, काय हरकत नाही. त्यानंतर हा आपला सिलेबस, युनिट 1, युनिट 2, युनिट 3 अँड युनिट 4. हा सिलेबस पाहत असतानाच आपल्याला बाकीचे जेवढे वर काही बघितलं त्याच्यामध्येच ते ह्या सर्व सिलेबस मध्येच आहे. युनिट 1 मध्ये बी द बेस्ट, अँड्रू कर्लसन लायन, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग आय नो, मिस स्लीपरी, हे 2 लेसन आणि 2 पोएम. त्यानंतर युनिट 2 मध्ये ट्राय अगेन, हाऊस बिल्डर, लिटल रिव्हर, एक्सक्युजेस आणि हिरोईन, अ हिरोईन ऑफ द सेम. एवढा जो भाग आहे तेवढा फर्स्ट टर्मला,
आणि युनिट 3 आणि युनिट 4 हा सेकंड टर्मला. वाय द सॉंग ऑफ सॉंग्स, ट्रूथ, टू जेंटलमेन ऑफ वेरोना, द वेट, पी.व्ही. सिंधू, an icon of success, Golden Chain, the Unsinkable Ship, and Festivals of Northeast India. हे आपल्याला यानंतर या सेकंड सेमिस्टरला आपल्याला ते बघायचं आहे. मला वाटतं तुम्हाला आजच्या इंट्रोडक्टरी पिरियडमध्ये एवढंसं पुरेसं आहे. यानंतरच्या तासाला आपण सिलेबसला आणि जे जे ग्रामरचे भाग आपण ठरवलेले आहेत त्या सगळ्यांना आपण सुरुवात करणार आहोत. थँक्यू for watching this video. Bye.